अर्थव्यवस्थेच्या सर्व निकषांवर खरे उतरवण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। अर्थसंकल्प सादर केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। कर्जाचं प्रमाण 18.5% इतकंच असून यावर्षी भांडवली गुंतवणूक 21% वाढवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। अल निनोमुळे दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून त्याचा दाह कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं सांगत अर्थव्यवस्थेवर अनेक ताण आहेत, मात्र यातून मार्ग काढू असं मुख्यमंत्री म्हणाले। 7,69,467 कोटी रुपये इतक्या रकमेचा हा अर्थसंकल्प आहे। खूप काळ आपण 30,000 ते 40,000 कोटी रुपये भांडवली खर्च करत होतो। तो मागच्या काळात वाढवत 75,000 कोटी रुपयांपर्यंत नेला, 90,000 कोटी रुपयांपर्यंत नेला आणि आता 1 लाख कोटीच्या पलीकडे भांडवली खर्च नेण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की आपल्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर देखील केंद्र सरकारपेक्षा यावर्षी जास्त आहे। केंद्रीय अर्थव्यवस्था 7.3% वाढली आहे, आपली 7.9% त्या ठिकाणी वाढली आणि आपला नॉमिनल ग्रोथ रेट हा तर 10%च्या वर त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। विकसित महाराष्ट्राकडे खंबीर वाटचाल करणारा प्रगतिशील अर्थसंकल्प मांडला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। रस्ते, मेट्रो, रेल्वे यांचं जाळं उभारलं जात आहे, यामुळे राज्याची प्रगती साध्य होईल असं सांगत राज्याच्या आर्थिक स्थितीचा चांगला अभ्यास असल्यानं मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्टी असणारा अर्थसंकल्प सादर केला आहे असं शिंदे म्हणाले। सर्वसमावेशक आणि संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे। अजित पवार यांचं स्मारक आणि त्यांच्या नावे सुशासन पुरस्कार हीच खरी आदरांजली ठरेल असं पवार यांनी म्हटलं आहे।